नमस्कार विद्यार्थी मित्र हो. नवनाथ खित्री या यूट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत UGC NTA नेट परीक्षा 2025साठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजेच उच्च शिक्षण व्यवस्थेसंबंधी बहुपर्यायी प्रश्न व त्याची उत्तरे घेतली आहेत मित्र हो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवनाथ खित्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर पहा, व्हिडिओला सुरुवात करू. चला पहा, पहिला प्रश्न बघा. पत्राद्वारे शिक्षण, आकाशवाणी, दूरदर्शनद्वारे शिक्षण ही डॅश डॅश प्रक्रिया आहे. तर याचं योग्य उत्तर आहे क नंबर, दूरशिक्षणाची माध्यमे म्हणून या व्यवस्थेकडे किंवा पत्राद्वारे शिक्षण, आकाशवाणी आणि दूरदर्शनद्वारे शिक्षण ही दूरशिक्षणाची माध्यमे म्हणून ओळखली जातात. यानंतर आहे मुक्त शाळा म्हणजेच डॅश डॅश होय. तर याचं योग्य उत्तर आहे अ नंबर, विद्यार्थ्याच्या गतीने अध्ययन चालणारे ठिकाण म्हणजेच मुक्त शाळा होय, असा आपण इथे उल्लेख करू. यानंतर आहे महाराष्ट्रात किती औद्योगिक शिक्षण विद्यापीठे म्हणजेच अभिमत विद्यापीठे धरून आहेत. तर याचं योग्य उत्तर आहे 3 नंबर ब, म्हणजेच 3. महाराष्ट्रामध्ये 3 औद्योगिक विद्यापीठे असलेली आपल्याला दिसून येतात. 3 विद्यापीठे होय. त्यानंतर आहे भारतीय शैक्षणिक पद्धती रोजगार निर्मितीसाठी अयशस्वी ठरते कारण शिक्षण हे डॅश डॅश स्वरूपाचे आहे. तर याचं योग्य उत्तर आहे अमेरिकन शिक्षण प्रणाली ऐवजी इंग्लंडच्या शिक्षण प्रणालीवर आधारित भारतातील शिक्षण व्यवस्था असल्यामुळे येथील रोजगार निर्मिती आपल्याला अयशस्वी झालेली दिसून येते. अमेरिकन शिक्षण पद्धतीऐवजी इंग्लंडच्या शिक्षण पद्धतीवर आधारित असल्यामुळे येथे रोजगार निर्मिती होताना दिसून येत नाही. यानंतरचा प्रश्न आहे शिक्षण ही द्विधात्मक प्रक्रिया आहे असे कोणी म्हटले आहे. तर याचं योग्य उत्तर आहे जॉन अँटम यांनी असं मत व्यक्त केलं की शिक्षण ही द्विधात्मक प्रक्रिया असलेली दिसून येते, जॉन अँटम यांच्या मते. यानंतरचा आहे शिक्षणशास्त्रात शिक्षकाला डॅश डॅश म्हटले जाते. शिक्षणशास्त्रामध्ये शिक्षकाला डॅश डॅश म्हटल्या जाते. तर याचं योग्य उत्तर आहे अ, अभिकर्ता असं म्हटल्या जातं. शिक्षणशास्त्रामध्ये शिक्षकाला अभिकर्ता या नावाने ओळखल्या जातं किंवा असे म्हटल्या जाते. शिक्षण आणि लोकसंख्या याचा सहसंबंध आहे. तर याचं योग्य उत्तर आहे ड, वरील सर्व. म्हणजेच शिक्षणाचा विस्तार सुशिक्षित स्त्री पुरुषांना लहान आकाराच्या कुटुंबाची प्रवृत्ती विकसित करते. त्याचबरोबर शिक्षण विस्तार लोकसंख्या वाढीचा दर नियंत्रित करते. शिक्षणाचा विस्तार लोकसंख्येची गुणवत्ता वाढविते. त्यामुळं शिक्षण आणि लोकसंख्या याचा सहसंबंध असलेला आपल्याला दिसून येते. म्हणजेच शिक्षण घेतल्यामुळे लोकसंख्या नियंत्रणात राहते हे यावरून सिद्ध होते. त्यानंतर आहे शिक्षणशास्त्रज्ञांच्या राजकारणाशी संबंध असावा का नाही. तर याचं योग्य उत्तर आहे क नंबर, त्यांना नागरिक म्हणून राजकीय हक्क घटनेने दिला आहे म्हणून त्यांनी राजकारणात सहभाग करावा असं शिक्षण तज्ज्ञांचं म्हणणं आहे की राजकारणाशी संबंध असावा. यानंतर आहे लोकसंख्या शिक्षणासाठी शिक्षक शिक्षणातून डॅश डॅश करू शकतात. तर याचं योग्य उत्तर आहे अ नंबर, बदलत्या समस्येची जाणीव निर्माण करून देऊ शकतात. लोकसंख्या शिक्षणासाठी शिक्षक आपल्या शिक्षणामधून बदलत्या समस्येची जाणीव लोकांना
निर्माण करू शकतात. त्यामुळे लोकसंख्या शिक्षण हे असणं आवश्यक आहे. यानंतरचा प्रश्न आहे, सामाजिक परिवर्तनामध्ये शिक्षकाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे, त्यामागचं कारण काय आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर. शिक्षक समाजाला विचार देतो, त्यामुळे समाजामध्ये परिवर्तन होत असल्यामुळे शिक्षकाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असलेली आपल्याला दिसून येते. शिक्षक समाजाला विचार देतो, त्यामुळे महत्त्वाचं कारण आहे. यानंतर आहे, शिक्षणाचे ध्येय खालीलपैकी कोणते असले पाहिजे? तर याचं योग्य उत्तर आहे अ नंबर. विद्यार्थ्याला माहिती मिळविण्यास सहाय्य करणे हे शिक्षणाचे महत्त्वाचं ध्येय असलं पाहिजे. विद्यार्थ्याला माहिती मिळविण्यास सहाय्य करणे हे शिक्षणाचे ध्येय असलं पाहिजे. त्यानंतरचा प्रश्न आहे, पुणे, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, मुंबई या ठिकाणी डॅश डॅश आहे. तर याचं योग्य उत्तर आहे अ नंबर. राज्य शिक्षण मंडळाची विभागीय कार्यालये आपल्याला या ठिकाणी असलेली आपल्याला दिसून येतात. राज्य शिक्षण मंडळाची विभागीय कार्यालय मुंबई, पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी असलेली आपल्याला दिसून येतात. यानंतर आहे, सहज शिक्षण म्हणजेच डॅश डॅश होय. तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर. सहज शिक्षण म्हणजेच अनौपचारिक शिक्षण होय. अनौपचारिक शिक्षण होय. त्यानंतरचा प्रश्न आहे, NCTE म्हणजेच काय? NCET म्हणजेच काय? तर याचं योग्य उत्तर आहे ड नंबर. राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद म्हणजेच NCET होय. राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद ही पुणे या ठिकाणी आहे. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या संस्था उच्च शिक्षणासाठी अनुदान देतात? तर याचं योग्य उत्तर आहे क नंबर. 1, 2 आणि 4 म्हणजेच UGC झालं, त्याला राज्य शासन झालं आणि त्या नंबर केंद्र शासन, ह्या तीनही संस्था उच्च शिक्षण संस्थाला अनुदान देण्याचं काम करत असतात. राज्य शासन, केंद्र शासन आणि UGC हे उच्च शिक्षण देण्यासाठी संस्थांना अनुदान देण्याचं काम करत असतात. त्यानंतरचा प्रश्न आहे, इग्नो हे डॅश डॅश आहे. तर याचं योग्य उत्तर बघितलं तर दूरशिक्षण संकल्पनेवर आधारित आपल्याला इग्नो ही संस्था कार्यरत असलेली दिसून येते. दूरशिक्षण संकल्पनेवर आधारित म्हणजेच दूरस्थ म्हणजे शिक्षण व्यवस्था करण्याचं काम ही मुक्त इग्नो हे करत असतं. त्यानंतर आहे, शिक्षण मंत्री या नात्याने तुम्ही शैक्षणिक पातळी उन्नत करण्याकरिता काय कराल? तर याचं योग्य उत्तर आहे ड नंबर. शिक्षणाला व्यावहारिक बनविण्याकरता विशेष तज्ज्ञाचं सहकार्य घेऊ. जर शिक्षण मंत्री या नात्याने तुम्ही शैक्षणिक पातळी उन्नत करण्यासाठी तुम्ही काय कराल? तर शिक्षणाला व्यावहारिक बनविण्याकरिता विशेष तज्ज्ञाचे सहकार्य घेऊ. यानंतर आहे, दूर शिक्षण म्हणजेच डॅश डॅश होय. तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर. मुक्त शिक्षण संकल्पनेसारखंच हे दूरशिक्षण प्रणाली आपल्याला असलेली दिसून येते. मुक्त शिक्षण संकल्पनेवरच आधारित आपल्याला दूरशिक्षण प्रणाली ही संस्था सुविधा देण्यात येते. त्यानंतर आहे, असे शिक्षण उत्कृष्ट की जे विद्यार्थ्याला काय देते? तर याचं योग्य उत्तर आहे, व्यक्तीचा सर्वांगीण विकास करते, त्यालाच असे उत्कृष्ट शिक्षण असे म्हटल्या जाते. व्यक्तीचा सर्वांगीण विकास ज्या शिक्षणामुळे होतो अशा शिक्षणाला उत्कृष्ट शिक्षण असं म्हटल्या जाते. यानंतर आहे, शिक्षण पद्धतीत पुढील कशाची गरज आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर. स्वयंरोजगार क्षमता असणारे विद्यार्थी निर्माण करण्याची सध्या शिक्षण व्यवस्थेपुढे महत्त्वाची गरज असलेली आपल्याला दिसून येते. स्वयंरोजगार क्षमता असणारे विद्यार्थी निर्माण करण्याची
शिक्षण पद्धतीपुढे आवश्यक गरज आहे. यानंतरचा प्रश्न आहे, डॅश डॅश यांनी विद्यापीठ आणि समाज यांचा दुवा साधण्याची भूमिका करावी लागते. तर याचं योग्य उत्तर आहे क कुलगुरू यांनी विद्यापीठ आणि समाज यांचा दुवा साधण्याची भूमिका करावी लागते किंवा केली पाहिजे कुलगुरू यांनी. यानंतर आहे, भारतातील सध्याच्या उच्चस्तर शिक्षणाच्या समस्येला सामोरे जाण्याकरिता उत्तम उपाय म्हणजेच काय आहे? तर याचं योग्य उत्तर आहे क नंबर, जीवनभर शिक्षणाकरिता पर्यायी संधीची तरतूद करणे. सध्या उच्च शिक्षणाच्या समस्येला सामोरे जाण्यासाठी उत्तम अशी आपल्याला उपाय असलेला दिसून येतो. जीवनभर शिक्षणाकरिता पर्यायी संधीची तरतूद केली गेली पाहिजे. यानंतरचा प्रश्न आहे, शिक्षण क्षेत्रात फार मोठ्या संभ्रम व चुकीच्या संकल्पना असण्याचे कारण म्हणजेच डॅश डॅश होय. तर याचं योग्य उत्तर आहे अ नंबर, वैज्ञानिक अनुसंधानाच्या ताठर मापनाला शैक्षणिक समस्या न जुळणे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये संभ्रम किंवा चुकीच्या संकल्पना आलेल्या आपल्याला दिसून येतात. वैज्ञानिक अनुसंधानाच्या किंवा वैज्ञानिक संशोधनाच्या ताठरपणामुळे किंवा मापनाच्या पद्धतीमुळे अनेक शैक्षणिक समस्या निर्माण झालेल्या आहेत. यानंतरचा प्रश्न आहे, डुईच्या दृष्टीने शिक्षणाची सर्वोत्तम व्याख्या म्हणजेच डॅश डॅश होय. तर याचं योग्य उत्तर आहे अ नंबर, जीवनाची पूर्ण तयारी म्हणजेच जॉन डुई यांच्या मते जीवनाची पूर्ण तयारी म्हणजेच शिक्षणाची सर्वोत्तम व्याख्या त्यांनी सांगितलेली आहे. जीवनाची पूर्ण तयारी करणे होय. आजची शिक्षण पद्धती डॅश डॅशवर आहे. तर याचं योग्य उत्तर आहे, सामाजिक स्तरानुसार शिक्षण देते. आजची शिक्षण व्यवस्था ही आपल्याला सामाजिक स्तरामध्ये विभागली झालेली दिसून येते आणि त्या सामाजिक स्तरानुसार शिक्षण आज दिल्या जातं. यानंतरचा प्रश्न आहे, शिक्षणाच्या प्रसाराला सार्वत्रिक अनुभव डॅश डॅश यावरून दिसून येतो. तर याचं योग्य उत्तर आहे ड नंबर, वरील सर्व. म्हणजेच अर्थार्जनाची क्षमता वाढवते, व्यावसायिक आणि प्रायोगिक गती क्षमता वाढवते आणि मागास समाज पुढे येतो. हे आपल्याला शिक्षणाच्या प्रसाराचं सार्वत्रिक अनुभव आलेला आपल्याला दिसून येतो. अर्थार्जनाची क्षमता वाढलेली दिसून येते, व्यावसायिक आणि प्रायोगिक गती क्षमता वाढलेली आहे आणि त्यामुळेच मागास समाज पुढे आलेला दिसून येतो. हे आपल्याला शिक्षणाच्या प्रसाराचं महत्त्वाचं साधन दिसून येतं. यानंतर आहे, आजही उच्च शिक्षण याने प्रभावी झाले आहे. तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर, इंग्रजी किंवा इंग्रजी भाषा किंवा इंग्रजामुळे आज आपल्या इथं उच्च शिक्षण प्रभावित झालेलं दिसून येतं. इंग्रज किंवा इंग्लंड यामुळे आज उच्च शिक्षण प्रभावित झालेलं आहे. त्यानंतर आहे, स्वातंत्र्योत्तर काळात शिक्षण पद्धती पुढील आवृत्ती वाढत गेली आहे. तर याचं योग्य उत्तर आहे अ नंबर, सत्ताधारी व प्रतिष्ठित वर्गात मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पाठविण्याची प्रवृत्ती वाढलेली आपल्याला दिसून येते. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये शिक्षण व्यवस्थेचा जर विचार केला तर सत्ताधारी आणि प्रतिष्ठित वर्गातील मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पाठविण्याची लोकांची मानसिकता वाढलेली आपल्याला दिसून येते. यानंतरचा प्रश्न आहे, आज भारतातील उच्च शिक्षण क्षेत्राला संख्यात्मक वाढीची समस्या भेडसावत आहे. त्याच्यावर उत्तम उपाय म्हणजेच डॅश डॅश हे होय.
तर याचं योग्य उत्तर आहे ड नंबर, जीवनभर अध्ययन करण्यासाठी पर्यायी संधी उपलब्ध करून दिल्या गेल्या. तर आज भारतातील उच्च शैक्षणिक क्षेत्रातील संख्यात्मक वाढीची समस्या मिटवू शकते. जीवनभर अध्ययन करण्याची पर्यायी व्यवस्था लोकांना करू दिली गेली पाहिजे. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? तर आपल्याला खालीलपैकी विधानाचा विचार करायचा आहे. तर ब नंबर हे विधान आपल्याला सत्य आहे. राज्यस्तरीय विद्यापीठ हे विधिमंडळाच्या कायद्याने अस्तित्वात येतात. हे आपल्याला विधान सत्य किंवा बरोबर असलेलं दिसून येतो. राज्यस्तरीय विद्यापीठ हे विधिमंडळाच्या कायद्याने अस्तित्वात येतात. यानंतरचा प्रश्न आहे, औपचारिक शिक्षण प्रणालीशी तुलना करता मुक्त विद्यापीठ प्रणालीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजेच ती डॅश डॅश स्वरूपाची आहे. तर याचं योग्य उत्तर आहे अ नंबर, सर्वांसाठी खुली असते. औपचारिक शिक्षण प्रणालीची तुलना मुक्त अध्ययन प्रणालीशी करता केली तर आपल्याला मुक्त अध्ययन प्रणाली सर्वांसाठी खुली असलेली आपल्याला दिसून येते. यानंतरचा प्रश्न आहे, हर्बर्ट स्पेन्सरच्या मते शिक्षण म्हणजेच डॅश डॅश होय. तर याचं उत्तर आहे ब नंबर, सर्वांग सुंदर जगण्याची तयारी करणे म्हणजेच शिक्षण होय, असं हर्बर्ट स्पेन्सर यांचं म्हणणं आहे. सर्वांग सुंदर जगण्याची तयारी करणे म्हणजेच शिक्षण होय, अशी हर्बर्ट स्पेन्सर यांनी व्याख्या केलेली आहे. शिक्षण ही आधुनिक युगाची डॅश डॅश आहे. तर याचं योग्य उत्तर आहे अ नंबर, शिक्षण ही आधुनिक युगाची आपल्याला गुरुकिल्ली असलेली आपल्याला दिसून येतो, गुरुकिल्ली होय. त्यानंतर आहे, ब्रिटिशांच्या आगमनापूर्वी भारतात डॅश डॅश होतं. तर याचं योग्य उत्तर आहे मक्ताब आणि पाठशाळा या संस्थांमधून शिक्षण दिल्या जात होतं. ब्रिटिशाच्या आगमनापूर्वी म्हणजेच ब्रिटिश येण्याच्या अगोदर मक्ताब आणि पाठशाळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली जात होती. यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय शिक्षण आयोगाचे प्रमुख सूत्र खालीलपैकी कोणतं आहे? तर याचं योग्य उत्तर आहे अ नंबर, शिक्षणाचा संख्यात्मक विस्तार आणि गुणात्मक विस्तार किंवा गुणात्मक विकास करणे हे भारतीय शिक्षण आयोगाचे प्रमुख सूत्र असलेलं आपल्याला दिसून येतो. शिक्षणाचा गुणात्मक विस्तार आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे हे ध्येय असलं पाहिजे. यानंतर आहे, शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करण्यासाठी सन 1885 मध्ये भारत सरकारने कोणते पुस्तक प्रकाशित केलं होतं? तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर, शैक्षणिक अहवाल एक यथार्थ दर्शन हे पुस्तक भारत सरकारने 1985 मध्ये शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी पुस्तक प्रकाशित केलेलं होतं. शैक्षणिक आव्हान एक यथार्थ दर्शन हे होय. त्यानंतर आहे, कोठारी आयोगाने डॅश डॅश हा शिक्षणाचा समान आकृतिबंध तयार केलेला होता. तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर, 10+2+3 या आकृतिबंधाचा कोठारी आयोगाने शिक्षण क्षेत्रामध्ये विस्तार केलेला आपल्याला दिसून येतो किंवा तयार केलेला होता. 10+2+3 असं हे कोठारी आयोगाने आकृतिबंध तयार केला होता. विद्यापीठ आयोगाची स्थापना केव्हा झाली होती? तर 1948 मध्ये आपल्याला विद्यापीठ आयोगाची स्थापना झालेली दिसून येते. 1948 मध्ये विद्यापीठ आयोगाची स्थापना झाली होती. विद्यापीठ आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे आपल्याला डॉक्टर राधाकृष्णन हे आपल्याला विद्यापीठ आयोगाचे सुरुवातीचे अध्यक्ष असलेले आपल्याला दिसून येतात. डॉक्टर राधाकृष्णन हे होय. त्यानंतर आहे, राधाकृष्णन आयोगाच्या नेमणुकीचा हेतू कोणता होता? तर याचं योग्य उत्तर आहे अ नंबर,
भारतीय उच्च शिक्षणासंबंधी रिपोर्ट तयार करणे हे आपल्याला राधाकृष्ण आयोगामागचा हेतू असलेला आपल्याला दिसून येतो. भारतीय उच्च शिक्षणासंबंधी रिपोर्ट तयार करणे हे राधाकृष्णन आयोगाचे काम होतं. त्यानंतर आहे सदाचरण, सद्भावना, सदप्रवृत्ती, चारित्र्य संपन्नता ही कोणते मूल्य आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे ही नैतिक मूल्य असलेली आपल्याला दिसून येतात. नैतिक मूल्य होय. त्यानंतर आहे वक्तशीरपणा, नीटनेटकेपणा, श्रमप्रतिष्ठा, वैज्ञानिक दृष्टिकोन ही कोणती मूल्ये आहे? तर ही व्यक्तिगत मूल्य असलेली आपल्याला दिसून येतात. व्यक्तिगत मूल्य होय. त्यानंतर आहे सर्व धर्म सहिष्णुता, सौजन्यशीलता, स्त्री पुरुष समानता, संवेदनशीलता ही कोणती मूल्य आहेत? ही सामाजिक मूल्य असलेली आपल्याला दिसून येतात. सामाजिक मूल्य होय. त्यानंतरचा प्रश्न आहे राष्ट्रभक्ती व राष्ट्रीय एकात्मता ही कोणती मूल्य आहेत? तर ही राष्ट्रीय मूल्य असलेली आपल्याला दिसून येतात. राष्ट्रभक्ती व राष्ट्रीय एकात्मता ही आपल्याला राष्ट्रीय मूल्य असलेली दिसून येतात. त्यानंतर आहे स्वतःच्या व इतरांच्या वेळेचे महत्त्व लक्षात घेऊन केलेलं काटेकोर वर्तन म्हणजेच डॅश डॅश होय. तर त्यालाच म्हणतात वक्तशीरपणा असं म्हटल्या जातं. स्वतःच्या किंवा इतरांच्या वेळेचं महत्त्व लक्षात घेऊन काटेकोर वर्तन म्हणजेच वक्तशीरपणा होय.